मांडण्यात आलेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली। मला या निमित्तानं अंतःकरणपूर्वक या निमित्तानं सांगावंसं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांच्या वेगवेगळ्या पातळीवरच्या अनेक चांगल्या सकारात्मक प्रयत्नांचा परिपाक आहे की आज अनेक पद्धतीनं अनेक परीक्षांच्या संदर्भात कुठं परीक्षा फुटली, परीक्षेचा पेपर फुटला, अशा पद्धतीची चर्चा होती। पण CETचे परवाचे झालेले जे पेपर होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्याचं नियोजन केलं आणि ते नियोजन झाल्यामुळं वेगवेगळ्या पातळीवरती आपल्या असणाऱ्या प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन पायंडा या असणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून पाडण्याच्या संदर्भातला प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून झाला। मला या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं आपल्याला की आज आपण उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही क्रियात्मक आणि कार्यात्मक अशा पद्धतीच्या काही बाबी आहेत त्या संदर्भात आपण बोलतोय। जर आपण उहापोह करायचा झाला तर आपल्या देशाला तशी बघितली तर खूप मोठी अशी प्राचीन संस्कृती आहे। शैक्षणिक असणारे जे काय आपला वारसा जो आहे तो खूप जुना आहे। आपण जर माहिती घेतली, आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांनी नालंदेला असेल, तक्षशिला असेल या विभागामध्ये जाऊन त्या विद्यापीठांमध्ये जाऊन भेटी दिलेल्या आहेत। आणखीन त्या असणाऱ्या विद्यापीठांचं पुनर्जीवन व्हावं ह्यासाठी विशेष अशा पद्धतीचा कोर्स जो आहे तो त्यासाठी देण्याच्या संदर्भातला जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा केलेली आहे। मला या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण वेगवेगळ्या पातळीवरती पाश्चिमात्य देशांचं जे असणारं जे अंधानुकरण आहे ते अंधानुकरण अनेक पद्धतीनं आपण करतो। आज आपण ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिजच्या संदर्भात बोलतो, आपण हार्वर्डच्या संदर्भात बोलतो, आपण कोलंबियाच्या संदर्भात बोलतो, पण आपण हे विसरतो की आपल्या असणाऱ्या सगळ्यात जुन्या ज्या काही विद्यापीठांमध्ये आपलं असणारं नालंदा विद्यापीठ आहे की ज्या नालंदा विद्यापीठाचा धर्मगंज नावाचा जो ग्रंथालय होता तो गोपीजेट जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 3 महिने जळत होता। अल्लाउद्दीन खिलजीनं ज्यावेळेस ते असणारं आपलं सगळं जे काय जे आपली संपन्नता होती, बौद्धिक संपन्नता असेल, सांस्कृतिक संपन्नता असेल, तिथं असणारे बुद्धिझमच्या माध्यमातून असेल, हिंदुइझमच्या माध्यमातून असणारी जी काय आपली संपन्नता होती ती सगळी त्या निमित्तानं नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। पण तरीही या असणाऱ्या देशाच्या वेगवेगळ्या पातळीवरती जे काही आत्ता प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली आहे त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगानं परत एकदा जुना आपला असणारा इतिहास, नवीन असणारी जी वेगवेगळ्या पातळीवरती जी स्थित्यांतर आहे त्या स्थित्यांतरामध्ये आपल्या असणाऱ्या तरुणांनी त्यामध्ये कसं अंतर्भूत होता येईल आणि त्यासाठी ही जी NEP काढलेली आहे त्या NEPच्या माध्यमातून निश्चित मला खात्री आहे की आदरणीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदयांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत कसदार, गुणवत्ता प्रचूर, गुणवत्तेनं परिपूर्ण आणि त्याचबरोबर एक अत्यंत चांगला स्थायीभाव असणारे अकॅडमिशियन्स तयार करण्याच्या संदर्भातला त्यांचा जो मानस आहे तो मानस त्यांनी त्यांच्या पातळीवरती कार्यबल गट तयार करून त्यांनी निश्चितपणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या असणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या माध्यमातून हा कार्यबल गट नेमला गेला आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती डॉक्टर नितीन करमळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज होती आहे आणि ती अंमलबजावणी जी आहे ती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद ज्याला महासार्क म्हणतात त्या असणाऱ्या महासार्कच्या माध्यमातून अत्यंत गुणवत्तेचे असणारे जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला अध्यापन द्यायचे, वेगवेगळे जे काही चांगले कोर्सेस आहेत, आज वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज म्हणतो आपण, त्या पद्धतीनं जग हे जर छोटं खेडं होत असेल तर कुठल्या विद्यापीठामध्ये काय घडते, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, वेगवेगळ्या पातळीवरती त्यांच्याकडं असणारे जे काही प्राक्तिक अशा पद्धतीचे काही इन्व्हेन्शन्स असतील, त्यांचे जे रिसर्च मॉडेल्स असतील त्याचा अंतर्भाव आपल्याकडे कसा करता येईल आणि ह्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी पण त्याचा उद्घोष केलेला आहे की आपण एक एज्युकेशन सिटी काढतो। त्या एज्युकेशन सिटीच्या संदर्भात वेगवेगळे प्रमाद मगाशी काही लोकांनी आपल्या मनोगतातून बोलताना व्यक्त केले, पण मला असं वाटतं की छोट्या असणाऱ्या एका प्रयत्नातून सुरुवात तर झालेली आहे।
आज चंद्रदीप नरके साहेब, तुम्ही आणि आपण ओल्ड स्कूलमधनं शिकून आलेलो आहोत. आपली शिक्षणाची पद्धत अशी होती की 10वीपर्यंत, त्यानंतर 2 वर्ष 12वी, त्यानंतर मग कुठं कोण BE झालाय, कोण BA झालाय, कोण BSc झालाय, अशा पद्धतीनं आपण पुढे गेलेलो आहोत. पण आत्ताच्या घडीला ह्या असणाऱ्या सगळ्या अध्यापन व्यवस्थेमध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं टेक्नोक्रॅट्स घडवायचे असतील तर या असणाऱ्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं रिसर्चला आपल्याला बलस्थान द्यायला पाहिजे. 7.5 अब्ज कोटी रुपये आपण आपलं असणारं जे फॉरेन एक्सचेंज आहे ते फॉरेन एक्सचेंज वेगवेगळ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण बाहेरच्या देशामध्ये पाठवतो. आणि हे जर पैसे आपण आपल्या देशामध्ये मोरवले, ही जी असणारी एज्युकेशन सिटी किंवा एज्युकेशन हब जे आहे ते आपण केलं, तर त्या माध्यमातून निश्चितपणे ह्या विद्यापीठांच्या ज्या सॅटेलाईट विद्यापीठ आहेत ते आपल्या ह्या देशामध्ये येतील. आज हार्वर्ड असेल, कोलंबिया असेल, स्टॅनफोर्ड असेल, ऑक्सफोर्ड असेल, केम्ब्रिज असेल किंवा अन्य विद्यापीठं असतील किंवा आपल्यासुद्धा विद्यापीठांमध्ये तशा पद्धतीचा. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, हा विषय खूप चांगला आहे आणि ह्या विषयावरती बोलण्याची आम्हाला प्लीज संधी द्या. आमची विनंती आहे आपल्याला. आपण एक समजून घ्या की आज आम्ही शिवाजी विद्यापीठामधून शिकून आलेलो आहे किंवा मुंबई विद्यापीठामधून शिकून आलेलो आहे. आमची इच्छा आहे की जसं ग्लोबल असणाऱ्या विद्यापीठांची नावं आज आम्ही घेतोय, तसं इतर असणाऱ्या देशामधल्या लोकांनी, तरुणांनी सुद्धा, जसं सिम्बॉयसिसमध्ये अनेक तरुण येतात आणि तिथं त्यावेळेस ते शिकताना आम्हाला सुद्धा आनंद होतो. पुण्यामध्ये आम्ही ज्यावेळेस शिकायचो त्यावेळेस आम्ही बघायचो अनेक असणाऱ्या परदेशातले विद्यार्थी सिम्बॉयसिसमध्ये शिकायला येत होते. तशी माझी इच्छा आहे. या निमित्तानं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्याकडनं माझा या निमित्तानं अनुरोध आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण हे जे शैक्षणिक व्यवस्थापन आहे, आज तुमचं अभिनंदन मला करावं असं वाटतं सरकारचं की 5012 आपली ग्रंथपाल पदं असतील, प्राचार्य पदं असतील, ती आपण भरण्याच्या संदर्भातलं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या असणाऱ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला सरकारचं सुद्धा अभिनंदन करावं असं वाटतं की आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय मगाशी काही आमच्या वक्त्यांनी मांडलेला आहे की एक क्लास डिवाइड आहे. क्लास डिवाइड अशी आहे की ज्याच्याकडं आज 4 पैसे आहेत तो चांगल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जातो आणि ज्याच्याकडे पैसे नाही आहेत तो सरकारी व्यवस्थेमध्ये काम करतो. तर आमची विनंती एवढीच आहे की जसं EBCची, EWSची, SEBCची, त्याचबरोबर OBCची आपण स्कॉलरशिप दिलेली आहे, त्याचबरोबर महिलांची स्कॉलरशिप दिलेली आहे, तसेच या असणाऱ्या चांगल्या नामांकित विद्यापीठांमध्ये सुद्धा जी मुलं आपली जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा विशेष करून आरक्षण देण्यात यावं. आणि माझी विनंती आहे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांच्याकडनं आपल्या माध्यमातून की ते सुद्धा एक गिरणी कामगाराचे सुपुत्र आहेत आणि म्हणून गिरणी कामगारांचे सुपुत्र पासून ते उच्चतर शिक्षण मंत्री हा असणाऱ्या प्रवासामध्ये त्यांनी ह्या संदर्भातला निश्चित विचार करावा ही या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. आपण आदरणीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा, आपण दर अधिवेशनात कुठल्या तरी